आणि पुन्हा एकदा या क्षणाची एक मोठी बातमी आपल्याला बघायची आहे। आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये नाराज आहेत का असा प्रश्न आता विचारला जातोय आणि याचं कारण म्हणजे त्यांनी केलेलं एक ट्विट। छावा चित्रपटाच्या अनुषंगाने केलेल्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी नाराजीचा सूर आळवलाय। शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो असं रोहित पवार यांनी लिहिलंय, पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज आहे असं सुद्धा त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। राष्ट्रवादीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये रोहित पवारांना कोणतीही जबाबदारी मिळाली नाही आणि त्यामुळे ते नाराज झालेले आहेत अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। तर रोहित पवार यांनी नेमकं ट्विट काय केलंय आपण बघतोय। शत्रू हा कायम उघडपणे विरोधात असतो, पण काही जवळच्या माणसांपासून सावध राहण्याची गरज आहे। हे ट्विट रोहित पवार यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आता शरद पवार यांच्या पक्षामध्ये असताना आमदार रोहित पवार हे काहीसे नाराज झालेले आहेत का असाही प्रश्न आता विचारला जातो आहे। छावा चित्रपट पाहिल्याच्या नंतर या चित्रपटाच्या अनुषंगाने रोहित पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसची नुकतीच एक बैठक सुद्धा पार पडलेली होती आणि खरं तर गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे आपल्या पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्याचा प्रयत्न करतायत, मात्र रोहित पवारांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। निलेश, काहीसे नाराज झालेले आहेत रोहित पवार असं बोललं जात आहे। यामिनी खरं तर विधानसभा असो किंवा लोकसभा निवडणुका असो, जोरदार विधानसभा लोकसभेमध्ये पक्षाचं काम करणारे रोहित पवार अखेर पुन्हा एकदा नाराज आहेत अशा पद्धतीची माहिती समोर येते आहे। कारण या दोन्ही निवडणुकांनंतर कुठेतरी एक महत्त्वाची जबाबदारी रोहित पवारांच्या खांद्यावर असेल अशा पद्धतीची शक्यता होती। 2 दिवसांपूर्वीच पक्षाची एक महत्त्वाची बैठक वायबी चव्हाण सेंटर इथं झाली आणि या बैठकीमध्ये कुठेतरी रोहित पवारांच्या खांद्यावर जबाबदारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। मात्र या बैठकीत रोहित पवारांच्या बाबतीत कोणताही निर्णय झाला नाही, किंबहुना रोहित पवार देखील या बैठकीला अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। शनिवारी रात्री त्यांना आपल्या कुटुंबासह छावा चित्रपट बघितला आणि त्या चित्रपटातील काही भाग जो आहे त्याच्या अनुषंगाने रोहित पवारांना ट्विट करताना कुठेतरी आपल्याच पक्षातील आपल्याच कुटुंबातील सवकीयांना टोला लागवल्याचं पाहायला मिळत आहे। शत्रू हा कायम उघडपणे विरोधातच असतो, पण काही जवळच्या माणसांपासून पण सावध राहण्याची गरज आहे अशा पद्धतीचं त्यांना ट्विट केलंय आणि आपली नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातला जो वाद आहे हा कधीही लपून राहिलेला नाहीये, सातत्यानं एकमेकांवर कुरघोड्या होताना पाहायला मिळतात। अशा परिस्थितीत आता पुन्हा एकदा जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष असणार यावर शिक्कामोर्तब होत आहे। तर दुसरीकडे रोहित पवार यांच्या बाबतीत काय निर्णय होणार ही एक चर्चा होती, याला आता उत्तर मिळाल्याचं पाहायला मिळतंय। रोहित पवारांच्या खांद्यावर सध्या कुठल्याही प्रकारची जबाबदारी देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे रोहित पवार नाराज आहेत। उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात रोहित पवार प्रचंड मोठ्या कालावधीनंतर येताना आपल्याला पाहायला मिळतील। काही मागच्या दिवसांपासून रोहित पवार आजारी असल्यामुळे घरीच होते, आज मात्र उद्यापासून ते सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतील। यामिनी अगदी निलेश, गेल्या काही दिवसांमधल्या राष्ट्रवादीच्या अंतर्गत ज्या काही घटना घडतायत किंवा ज्या काही कुरबुरी थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू आहेत, ज्या तुम्ही पोहोचवत होतात, त्यानुसार रोहित पवार हे कुठल्या पदासाठी किंवा कुठल्या कामगिरीसाठी इच्छुक आहेत असं काही कळू शकलेलं आहे का? खरं तर युवकचं प्रदेशाध्यक्ष पद जे आहे ते कुठेतरी आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना जाऊ शकतं आणि रोहित पवार हे मूळ संघटनेमध्ये कुठेतरी मोठ्या पदावर दिसतील अशा पद्धतीची एक शक्यता पाहायला मिळत होती। कुठेतरी प्रभारी पदाची जबाबदारी त्यांच्यावर येईल आणि राज्यभर त्यांना काम करता येईल अशा पद्धतीची शक्यता अनेक दिवसांपासून वर्तवण्यात येत होती। मात्र आतापर्यंत कुठल्याही प्रकारे रोहित पवारांच्या बाबतीत निर्णय झालेला नाहीये आणि त्यामुळे रोहित पवारांची ही जी नाराजी ही आता लपून राहिलेली नाहीये। आपल्या जवळच्या व्यक्तींपासूनच सावध राहायला पाहिजे असं थेट म्हणत त्यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे असतील किंवा पक्षाचे प्रमुख असणारे शरद पवार असतील यांच्याकडे चांगले निर्देश केलेत आणि त्यांच्याबाबतच नाराजी व्यक्त केल्याचं आपल्याला या ट्विटच्या माध्यमातून तरी पाहायला मिळतंय। रोहित पवारांना अद्याप तरी या सगळ्या विषयासंदर्भात कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये, मात्र त्यांच्या जवळच्या माणसांच्या वतीने जी माहिती येते त्यानुसार त्यांच्या जवळ असणाऱ्या अनेकांना महत्वाची पदं नुकतीच देण्यात आलेली आहेत। अनेक असे नेते आहेत जे बैठकीला अनुपस्थित होते, मात्र तरी देखील त्यांना पदं देण्यात आली आणि रोहित पवारांच्या बाबतीत मात्र कुठेतरी पदच देण्यात आलेलं नाही आणि त्यामुळेच आपला हा नाराजीचा सूर जे आहे हे रोहित पवार लपवू शकलेले नाहीयेत। यामिनी अगदी धन्यवाद निलेश या माहितीसाठी। आपण प्रतीक्षा करूया की रोहित पवार याचं काही उत्तर देतील याची। धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।